प्रमाणे नॉट विदाउट माय डॉटर, व्हाय नॉट आय, मीना प्रभूंची पुस्तकं जी आहे वाचनाची म्हणजे प्रवास वर्णनाची पुस्तकं आहे. नीला सत्यनारायण, सुधा मूर्तीची पुस्तकं. नीला सत्यनारायणचं एक पूर्ण एक अपूर्ण, प्रिया तेंडुलकर, सुधा मूर्ती. म्हणजे माझं क्षेत्र जे आहे स्त्री आणि स्त्री विश्व ह्याबद्दल ह्यासाठी पुष्कळ वेळ होता. पुष्कळ कालावधी होता. कोसबडच्या टेकडीवरून अणुताई वाघचं एक उदाहरण मला सांगायला आवडेल ते हे, की अणुताई वाघ यांचं वाघ हे आडनाव नव्हतं. पण त्यांच्या संदर्भात त्यांच्या तिसऱ्या पिढी आधी ही जी घटना घडलेली होती, की पहाटेच्या वेळी अणुताई वाघ यांच्या परिवारातल्या 3 पिढी आधीची जी सोनबाई आहे, पहाटे-पहाटे उठली. मामांजी बाहेर झोपलेले होते आणि मामांजीकडे आपलं अगदी छोटं लेकरू जे आहे, हे खाटेवर तिने अगदी ठेवून दिलं, की "मामांजी आलात ना, मी आपली सकाळची कामं करतेय." आणि ती आपली कामं करायला गेली. काम करून आल्यानंतर बघते तर मामांची खाटेवर नाहीये आणि ज्या बाळाला तिने खाटेवर झोपवलंय, त्याच्या शेजारी वाघोबा झोपलेत. घाई-घाई गेली, "मामांजी मी तुमच्या शेजारी बाळाला सोडून गेली होती ना?" तर मामांजी म्हणे, "आता तू सोडलाय तूच आण बाळाला तुझ्या मामांजीकडनं." ते मामांजी झोपलेत आणि तिने सुद्धा असं छानसा पदर वगैरे सावरला. गेली ती आणि सांगितलं, "मामांजी तुमच्याकडे मी सोडून गेली होती हं बाळाला आणि आता मी माझ्या बाळाला सुखरूप घेऊन जाते." आणि छान तोपर्यंत वाघोबाई झोपलेला होता. तिने बाळाला उचललं, कवटाळलं आणि तेव्हापासनं त्यांच्या फॅमिलीचं आडनाव जे झालं ते हे वाघ. तर कोसबाडच्या टेकडीवरून ह्या अणुताई वाघांनी ताराबाई मोडक ह्या दोघी गुरु शिष्य आणि मैत्रिणी असं दोन्ही त्यांचं दुहेरी नातं. हे नातं कसं बहरत गेलं, दोघींनीही शिक्षणाबद्दल असे वेगवेगळे छान प्रयोग डहाणू सारख्या तिथे आदिवासी भागात कसे ते प्रयोग केलेत. अगदी छान, खूप छान पद्धतीने ते सांगितलेलं आहे. नंतर हे विश्वातनं बाहेर पडून माझी जी मैत्रीण आहे म्हणजे सहकारी शिक्षिका, एक वाचनाला शिस्त लावून या विश्वातनं बाहेर पडून थोडी तात्विक, तार्किक पुस्तकं वाचण्याची ज्यांनी सवय लावली सोनी मॅडम. त्यानंतर मग टाटायन, चिकन सूप फॉर द सोलचे सगळी भाग म्हणजे सगळी पुस्तकं ही चिकन सूप फॉर द सोलची वाचण्यासाठी. मदर सोल, फादर सोल. त्याचप्रमाणे नंतर जे आहे विजयरत्न सुंदर सुरुजीची पुस्तकं जी आहे, ती पुस्तकं, इडली अर्किडमी, तोत्ताेचान, परवाना, शौर्या म्हणजे धार्मिक पुस्तकांच्या थोडी मी कमी मागे लागली. पण हे जे प्रकाश वाटा आहे, बाबा आमटेची पुस्तकं आहे, विश्वास पाटलांची जी पुस्तकं आहे, त्याचप्रमाणे बार्बरा अॅलन पीसचं जी पुस्तकं आहे, व्हाय मेन डोंट लिसन अँड मेन कांट लिसन म्हणजे सारखी जी पुस्तकं, कोल्हटचं पोर, आई समजून घेताना, आमचा बाप अन आम्ही, ही पुस्तकं मला एक शिक्षकी पेशात वावरताना, जगताना, वर्गात मुलांबद्दल सांगताना समानतेचे धडे द्यायला खूप खूप सोपं झालं. खूप सोयीचं झालं. मारुती चितमपल्ली, सलीम अली, निसर्गाबद्दल जे काही वाचायचं आहे, प्राणी पशु पक्ष्यांबद्दल जे सांगितलेले त्यांनी ते वाचायचे. श्यामची आई सारखं पुस्तक तर अगदी शब्द असे लोणच्यासारखे मुरलेले. पुन्हा पुन्हा ते वाचलं, त्याचं पारायण केलं, तरीही त्याचा कंटाळा न येणारी अशी ही अगणित पुस्तकं आहेत. तर हृदयस्थ आहे, डॉक्टर रवी बापटांचं पुस्तक आहे. त्याचप्रमाणे ह्यांचं रॉबिन शर्मा, डॉक्टर रवी बापट ही सगळी पुस्तकं ना एक जीवनाचं एक पदर उलगडतात, एक वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातात. पुस्तकाबद्दल जर अजून ऐकायचं असेल, वेळ असेल, इच्छा असेल, तर शेवटी आपण हा मुद्दा परत घेऊया. जवळपास 2 मुद्दे असे आपण ठेवलेले आहेत, की ते नंतर आपण परत बोलणार आहे. पण त्याआधी मला जे काही 2 ते 3 मुद्दे अजून सांगायचे ते आपण आधी पूर्ण करूया. पुस्तक न वाचल्याने तोटा आहे काय? माझं पुस्तक वाचन झाल्यानंतर जो पुढचा मुद्दा आपण बघतोय, पुस्तक जर नाहीच वाचले, न वाचल्याने तोटे आहेत का? हो, आहेत ना. खूप तोटे आहेत.
म्हणजे पुस्तक न वाचल्याने आपण निखळ आनंदाला मुकतो. जीवनाचा जो खरा-खुरा आनंद आहे ना, तो नाही आपल्याला उपभोगता येत. खूप अवघड वळणावरती आपल्याला अनेकदा छान-छान पुस्तकं भेटतात. पुस्तक मित्र भेटतात आणि मग हे पुस्तकं वाचण्याचं जो असं असं वेडं पिसागत आपण इकडून-तिकडून जिथे जाऊ तिथे फक्त पुस्तकं आपल्याला दिसत असतात. आणि एक ग्रंथपाल कधी भेटतात, त्यांच्याकडनं छान-छान पुस्तकं भेटतात. एक पुस्तक वाट सापडते. त्या पुस्तक वाटेवरनं एक लय सापडते. शिस्त लाभते जीवनाला. शिस्त ही, स्वयंशिस्त ही जीवनाला तेवढीच आवश्यक आहे. ठीक आहे, विनोदी स्वभाव असावा, विनोद असावा, पण एक गांभीर्य, एक शिस्त जीवनाला एक वेगळा आनंद देऊन जाते नक्कीच. तर ही शिस्त लागते, वाटेवरून दिलासा मिळतो. मला माहिती आहे करमणूक किंवा तळ हातावर मावणारी पुस्तकं आज बाजारात भरपूर उपलब्ध झालेली आहेत. पण अगदी आवडीचं, मनपसंत छानसं पुस्तक वाचत पहुडण्याची आणि ते वाचता-वाचता झोपी जाण्याची जी काही एक रंगत असते ना, ती काही औरच असते. अगदी न्यारीच असते ती रंगत. आणि पुढचा मुद्दा मला सांगायचा तो म्हणजे हा, की पुष्कळसं म्हटलं जातं, की सुदृढ शरीरात सुदृढ मन निवास करतं. पण मी व्यक्तिशः हे विचार जे आहे ना, हे वाक्य खंडन करते आणि मी म्हणेन, की सुदृढ मनात सुदृढ शरीर वास करतं, निवास करतं. भोजन, खाणं-पिणं जे आपण करतो त्यामुळे शरीर सुदृढ बनतं हे ठीक आहे. पण खूप छान-छान पुस्तकं जे आहे ना, हे आपलं मन सुदृढ करतं. आणि आपलं मन जे आहे, हे पूर्ण शरीराचं चालक आहे. मनच जर आपलं सुदृढ असेल, तर शरीर सुदृढ राहील. आणि म्हणून मी म्हणेन, की सुदृढ मनात सुदृढ शरीर निवास करतं. 150 वर्षापूर्वी चिपळूणकरांनी लिहिलंय, की 64 कलांपैकी एक कला पुस्तक आहे, पुस्तक वाचन आहे. मला माहिती आहे, वाचनासाठी फक्त डोळे लागतात, पण समजण्यासाठी मन हवं असतं. संवेदना हव्या असतात, भावना हव्या असतात. आणि हे मन, संवेदना, भावना जागृत करण्याचं काम जे आहे, हे पुस्तक करत असतात. आणि म्हणूनच पुस्तक न वाचल्याने खूपशे तोटे आहेत. आपल्यापैकी पुष्कळशा पुस्तक वाचक आहेत, हे मला मान्य आहे. पण नियमित पुस्तक धुंडाळणं, त्यासाठी अगदी आपण आपलं मन सजग ठेवणं, नियमित वर्तमानपत्रासाठी दररोजचा अर्धा 1 तास राखूनच ठेवणं. लोकसत्ता सारखा पेपर जे आहे, वर्तमानपत्र आहे, महाराष्ट्र टाइम्स सारखं जे आहे, नवभारत टाइम्स सारखे जे आहे वर्तमानपत्र, हे नियमित आपण वाचल्याने जे काही ज्ञानात भर पडते, सर्वांगीण विकास होतो, खूप हलकं-हलकं होतं हे आहेच. म्हणून पुस्तकं वाचावेत. पुस्तक न वाचल्याने हे तोटे आहेतच. आणि पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे, की कदाचित माझं हे वाक्य तुम्हाला नाही पटणार, पटलंही नसेल, की जीवनात स्मार्ट राहण्यासाठी स्मार्ट पुस्तकं नाही, माफ करा, स्मार्टफोन नाही, तर स्मार्ट पुस्तकच आपल्याला स्मार्ट बनवतात. हे कदाचित नाही पटणार तुम्हाला. कारण मला माहित आहे, आज स्मार्टफोन जो आहे ना, हा भूमिती श्रेणीने वाढतोय. म्हणजे त्याचा विकास जो आहे 2G, 3G, 4G, 5G माहित नाही मला अजूनही काही. म्हणजे आपल्या एक हातात स्मार्टफोन आहे, तर दुसरा हात स्मार्टफोनचाच आहे. म्हणजे दोन्ही हातात आपला स्मार्टफोनच घेऊन आपण वावरतोय, जगतोय. असावंही ना, कारण ती एक जीवनाची आत मूलभूत गरज आहे. म्हणजे अत्यावश्यक झालेलं आहे, हे नाकारून चालणार नाही, ही अतिशयोक्तीही ठरणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास वाचतोय, पेपरलेस कामं होतायत. माझा लहान भाऊ नितीन म्हणजे WhatsApp वगैरे ह्याच्यावर नसतो तो, वेळ नाही घालत. हा टाईमपास नाही तो करत. पण त्याची स्वतःची, आमचीही, परिवारातलीही खूप महत्वाची अशी 25 ते 30 कामांची यादी मी जी केलेली आहे, की तो केवळ हा स्मार्टफोनने करतो. वेळ वाचतो, शक्ती वाचते. त्यामुळे हे स्मार्टफोन वरदान आहे हे नाकारून नाही चालणार. म्हणजे हे फक्त शापच आहे आणि हे का घ्यावं या विचाराची मी नाही. पण मर्यादा असाव्यात असं मी नक्कीच म्हणेन. कारण ह्या सगळ्या स्मार्टफोनने झालेलं काय आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सी जी आहे ना, म्हणजे आपण मेंदूचा व्यायाम करणं, मेंदूला खाद्य पुरवणं, हे सगळं आपण बंद केलंय.
ज्या हवी असणारे मेंदूला काम देणं, मेंदूला चालना देणं, हे सगळं सगळं बंद झालंय आपलं. आणि म्हणून होतं काय, की मेंदूचा व्यायाम होत नाही. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सी मुळे जे आहे, आपण अगदी असं रद्दड सारखं मी म्हणेन तरीही वावगं नाही. त्यासाठी आत्ता वाचणारं जे आहे, लोकसत्ता चतुरंगमध्ये वाचनात माझ्या आलं होतं ते मी सांगेन नक्कीच, की 700 नन्सचा अभ्यास केला गेला, की त्या दीर्घायुषी का होत्या? आणि त्या खूप उत्साही का होत्या? म्हणजे दीर्घायुषी असूनही उत्साही त्या का होत्या? तर त्याचं एकमात्र कारण होतं, ते म्हणजे ह्या 700 ही नस ज्या आहेत, सतत मेंदूला चालना देणारं काम करायचे. म्हणजे आपण करतो काय, की मेंदूला चालना देणं बंद केलंय, मेंदूला खाद्य पुरवणं बंद केलंय आणि जीवनात बकासुरापेक्षाही मेंदू सगळ्यात खादाड आहे, की मला खाद्य पुरवा असं म्हणवणारा एकमेव मेंदू आणि मेंदूच आहे. खूप खादाड. त्याला कितीही पुरवा खाणं, त्याचं पोटच भरत नाही आणि ते पुरवणं आपण बंद केलंय. म्हणून काय होतं, की तो त्याचं मेंदूचं काम करणं सोडून देतो आणि म्हणून आपलं विस्मरण खूप वाढतं. आणि बघा 25शी-30शी मध्येच आपण होतो. अगं काय माझं ना खूप लवकर विसरायला होतं बाई, काही समजतच नाही. तर त्याचं एकमेव कारण जे आहे म्हणजे आता अ, विज्ञान हे काय सांगतं हे हे सगळं मान्य आहेत किंवा मी त्या खूप विचारात नाही पडणार. पण मात्र मेंदूला चालना न देण्यात आपण विस्मरणाकडे खूप मोठ्या प्रमाणावर वळतोय. तर मी 700 नन्स बद्दल सांगते, ते बोलते, की त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य, त्यांचं उत्साही असण्याचं रहस्य जे आहे, त्या सतत मेंदूला चालना देत होत्या. त्यापैकी 100 नर्सनी जे आहे मेंदूत दान केला आणि त्यानंतर मेंदूचा अभ्यास केला गेला त्यांच्या मृत्यूनंतर आणि त्या त्या अभ्यासात असं स्पष्ट झालं, या सर्वेक्षण केलं, की हे सतत जे आता मेंदूचा व्यायाम करायचे त्यामुळे काय झालं, त्यांच्या पेशीची जी मुळं होती, मेंदूच्या पेशीची जी मुळं होती, डेंड्राइट आणि एक्झॉन, तर ती आक्रसली नाही, संकुचित नाही पावली. तर उलट त्या व्यायामानं काय झालं, की ते मार्ग त्यांचे प्रस्थापित झाले आणि दळणवळणाचे त्यांनी नवीन वेगवेगळे मार्ग शोधण्याला वेगवेगळे मार्ग त्यांनी बनवले आणि त्यामुळे असंही एक लक्षात आलं, की ह्या नर्सना जे आहे अल्झायमर झालेला होता. पण केवळ आणि केवळ त्यांनी मेंदूला खाद्य पुरवल्यामुळे स्मृतिभ्रंशाची एकही लक्षणं त्यांना जिवंत असेपर्यंत दिसले नाही. हा केवढा मोठा फायदा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. तर यासाठी आज सगळ्यात आधी पुण्यात जी आहे, मेंदूला खाद्य पुरवणारी जी आहे अशी शाळा जी आहे, या आहेत नाशकातही काही ठिकाणी आहेत असाव्यात हे याबद्दल नाही मला नक्की सांगता येत. पण आपण मेंदूला खाद्य कसं कसं पुरवू शकतो आणि एवढं उल्हासित कसं राहू शकतं, तर त्या खूप छोट्या-छोट्या टिप्स आहेत. म्हणजे साधारण आपण नेहमी उजव्या हाताने खातो, तर कधी-कधी डाव्या हाताने खायचं. कधी-कधी दोन्ही हाताने कामं करायचे. ज्या रस्त्याने आपण नेहमी चालतोय, तो रस्ता सोडून कधीतरी वेगळ्या रस्त्याने जायचं. जे पदार्थ आपण कधीही खात नाही, ते पदार्थ खायचे. छोटे-छोटे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे आपण करायचं. कॅल्क्युलेटरने न करता आपण करावेत. टीव्हीवरच्या ज्या सीरियल्स आपण बघतोय, धारावाहिक बघतोय, मालिका बघतोय, अर्धवट झाल्यानंतर पुढची मालिका आपण तयार करणं. जिथून जाऊन आलोयत आपण, तर तिथले नकाशे आपण तयार करावेत. यासारख्या ज्या छोट्या गोष्टी आहे, ह्या मेंदूला खाद्य पुरवणाऱ्या वस्तू आहेत, व्यायाम आहेत आणि ह्या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे एक उदाहरण मला नक्कीच सांगायला आवडेल, की नो स्मार्टफोन चॅलेंज कधीतरी आपण स्वतः स्वीकारून तर बघा. म्हणजे आठवड्यातनं 1 दिवस डायरी आणि पेनमध्ये लिहू शकतात, की न्यूयॉर्क मधली जी एलिना आहे, त्या एलिनाचा अनुभव तुम्ही ऐकू शकतात किंवा नंतरही वाचू शकता. तिला 2018 मध्ये कोका कोला कंपनीमध्ये सहभागी होण्याची संधी आली, पण तिच्या समोर एक आव्हान होतं. तिला सांगितलेलं होतं, की तुला स्मार्टफोन वापरायचा नाही 1 वर्षासाठी. छोटा फोन दिला जाईल, फक्त संदेश वळण्यासाठी आणि ते आपले लघु संदेश पोहोचवण्यासाठी तिने ते मान्य केलं. 8 महिन्यानंतरचा तिचा जो अनुभव तिने तिच्याच शब्दात लिहिलेला आहे, की मी खरं-खरं जीवन काय अनुभवते, खरा-खरा आनंद काय मी उपभोगते.
स्मार्टफोन विना, तो तिने तिच्याच शब्दात लिहिलेला आहे. तो तुम्ही नेटवर सर्च करून वाचू शकता. न्यूयॉर्क मधली इलेनाचा हा अनुभव आहे आणि 2018चा म्हणजे आत्ताचाच तिचा तो अनुभव आहे. खूप काही दिवस झालेले नाहीये. तर मला म्हणायचंय की ह्या स्मार्टफोनच्या अति वापरामुळे सामाजिक मानसिक यातना जे होत आहेत त्याच्यामुळे शास्त्रज्ञ फार आणि फार चिंतेत आहे की का ही पुढची पिढी असावी. आणि शेवटचा मुद्दा, अगदी कृतज्ञता व्यक्त करायची आहे मला, ती म्हणजे की माझ्या लग्नाआधी म्हणजे माझी मोठी बहीण योजना ताई, माझी आई माझ्या लग्नाआधी दोघीही अल्पशिक्षित होत्या. आज माझी मोठी बहीण द्विपदवीधर आहेत. पण तरी ह्या दोघींना मी जे बघितलंय की नेहमी वाचन आहे, नेहमी कामात व्यग्र आहे. आज मी जे तुमच्यासारख्या तंत्रस्नेही पुढे बोलू शकते त्याचं श्रेय एक माझी आई आहे. माझ्या बहिणीलाही मी बघितलंय. चेतनामुळे तर आमच्या परिवारात चैतन्यच नेहमी पसरलेलं असतं. अति उत्साही प्राणी हा, सगळं काही करायला अगदी तयार. तू हे कर ते कर. माझ्या विश्वासाला पंखाला बळ भरण्याचं काम छोटी जरी ती आहे तरी तीच अति विश्वासाने ती करत असते. आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या आज मैत्रिणी, माझ्या शाळेतला स्टाफ पुष्कळ आज इथे आहे की स्टाफ रूम मध्ये खूपदा चर्चेत सहभागी, त्यांच्यामुळे खूप काही विषय मला समजतात. खूप छान शेअरिंग आमचं होतं. घरातली सुखदुःखही आम्ही सांगतो. पण याही गप्पा खूप होत्यात. कधी कधी माझ्या खूप गप्पांना ज्या आहेत त्यांना सहन करावं लागतं. अगदी निमूटपणे पूर्ण ऑक्टास असेपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणी हे सहन करतात. त्यांचेही आभार मी मानेन. आणि माझं ग्रंथपाल जे आहे गोरे सर, म्हणजे पुस्तक कोणतं वाचावं, कसं वाचावं, किती किती दिवसात आणून द्यावं. मॅडम तुम्हाला हे नाही वाचलं का, असू द्यात, मग हे वाचा, हे पुस्तक तुम्हाला खूप आवडेल, किती दिवस राहू द्या, काही हरकत नाही, थोडीशी नियमात शिथिलता करणं. त्याचप्रमाणे माझ्या ज्या बहिणी आहे मीनाताई, अणुताई, की त्याही नेहमी माझ्या पुस्तक वाचनाबद्दल मला प्रोत्साहित करण्याचं काम करतात. स्वर्गीय बोराजी आजी यांच्या विना तर पुस्तक बद्दल बोलणं कदापि शक्यच होणार नाही. त्यांची त्यांचं नसणं, अनुपस्थिती नाही म्हणता येणार, त्यांचं या जगात नसणं आणि पुस्तकाबद्दल बोलणं हे फार असं वेगळं वेगळं वाटतं आहे. माझ्या रोहिणी भाभी ही की आमच्या लग्नाआधी त्या एक कलासक्त, मागचं जे सेशन ज्यांचं झालंय की त्या एक कलासक्त हृदय, कवीमन त्यांचं, त्यांच्यामुळेही आम्ही वाचन लेखन हे अगदी सहजतेने पार पाडू शकलो. माझे सगळे फॅमिली मेंबर, तुम्ही आज एवढं जे काही माझं सगळं ऐकून घेतलंय तुमचेही आभार. आणि या सगळ्या माझी बालमैत्रीण, माझी मैत्रीण आता शाळेत असणारी सोनी मॅडम, बाकी सगळ्याही माझ्या जे ऐकून घेतात सर, यांच्या सगळ्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. त्यांच्याबद्दल मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा चेतनाचे आभार मानते. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर आपण चालू ठेवूया. अन्यथा आपणा सगळ्यांचे आभार, चेतनाचेही मनापासून आभार की तिने मला ही संधी दिली. आणि माझं बोलणं मी थांबवते. नमस्कार. आपण सेशन सुरू ठेवणार आहोत. मला तर खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, तेही मी विचारणार, पण सगळ्यात आधी संधी आज मी तुम्हाला देते. येस, प्लीज, तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की नक्की विचारा. मॅडमशी मी नंतर परत 2 मिनिटं बोलेलच, कारण की आजचं आवाज येत नाहीये. हॅलो, कुणाला विचारायचंय काही? बोला बोला. हॅलो. येस, बोला. हा मॅडम, श्यामची जसं पुस्तक आहे. हा, मंजुषाताई आवाज येतोय? लहान मुलांसाठी श्यामची आई जसं पुस्तक आहे सगळ्यात आधी वाचण्यायोग्य, तसे अजून कोणते पुस्तक आहे? पुस्तक आहे ना, कादंबऱ्या ज्या आहेत ना, ह्या कादंबरी आपल्याला अगदी खूप सलग वाचायला कंटाळा येतो. पुढचे 10 पान वाचले की मागचं समजत नाही असं होतं. तर सुधा मूर्तीची जी
पुस्तकं आहेत, श्यामराईची पुस्तकं आहेत, नीला सत्यनारायणची, त्यात छोट्या छोट्या वपूंची पुस्तकं आहेत, त्यात छोट्या छोट्या कथा दिलेल्या आहेत. कादंबरीत आपल्याला काय होतं, वाचन म्हणजे पुढचं वाचलं की वाचन मागचं सपाट, काहीच लक्षात राहत नाही असं वाटतं. तर जे जे कथासंग्रह आहे, तिथे छोट्या छोट्या कथा आहेत, ही पुस्तकं वाचा. आणि शनिवारचा लोकसत्ता चतुरंग नक्कीच आपण सगळ्यांनी वाचायला हवा. वाचनीय पुस्तक पेपर हा आहे. ठीक आहे मॅडम, थँक्यू. ओके ओके, थँक्यू. बोला मैत्रिणींनो. मॅडम मला एक विचारायचं होतं, सांगायचं होतं रादर, की तुम्ही कुठली अशी 2 कॅटेगरीतली 2 पुस्तकं सांगाल ज्याच्यामध्ये कथासंग्रह आणि काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, मराठीत आत्मचरित्र. तो कुणाची आत्मचरित्र सुरुवातीला जेव्हा आपल्याला वाचनाची सवय लावायची आहे अशा वेळी कुठलीही 2 किंवा 3 आत्मचरित्र तुम्ही सजेस्ट कराल की ती वाचण्यापासून सुरुवात करायला पाहिजे? समाज सेवा जर करायची आहे तर समिधा पुस्तक, ओके. नारायण सुर्वेची बायको, मास्तरांची सावली पुस्तक, यशोदा पाडगावकरांचं कोणास्तव कोणीतरी पुस्तक, चाकाची खुर्ची, बिनपटाची चौकट. सगळे चाकाची खुर्ची सोपं पुस्तक आहे, नरसिंह हुज्जूर यांचं. एवढ्या पुस्तकांची नावं तुमच्या लक्षात कशी राहतात? तुमच्या सगळ्या प्रेमाखातर, आवड म्हणून, तरी छंद नाहीये मॅडम अजून. वाचन हा छंद अजून नाही झाला, आणि जेव्हा होईल ना तेव्हा मी खरं वाचक म्हणवेल स्वतःला. पण हे नक्कीच दिसतंय आहे की पुस्तक वाचण्याने तुम्ही मजेत राहायला लागला असाल. माझा आवाज पोहोचलाय मॅडम? येस, मला जे वाटतंय हो, पोहोचलाय. हा, की पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे तुम्ही नक्कीच मजेत राहायला लागला असाल, बरोबर? नक्कीच बरोबर. मला तुम्ही आज जे सांगितलंय की बापरे, कल्पना खूप वेगळी आहे तुमची, की नवऱ्याशी मैत्री करायला आपण शिकू शकतो. हे तर खरोखर आहे की देशाचं देणं, आपल्याला जे देणं आपण लागतो आहोत की ते देणं आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर तुमची ही जी कल्पना आहे की पुस्तक वाचनाची साथ यायला हवी, बापरे, खूपच जबरदस्त कल्पना आहे तुमची. आणि येस, नक्कीच तुमची अशी सोबत राहिली तर आम्ही वर्षातनं किमान 2 ते 3 पुस्तक वाचण्याचा आज निर्धार करू. तुमचा मोबाईल नंबर मी सगळ्यांना दिला तर चालेल, कारण की पुस्तक वाचल्यानंतर त्यातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंतही पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून की तुमच्या आजच्या सत्रामुळे आमच्या डोक्यात काही प्रकाश पडलाय का तेही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर फक्त ही एक गोष्ट आहे की तुमचा मोबाईल नंबर मला सगळ्यांना द्यायला लागेल त्याच्यासाठी. त्याच्यानंतर ही जी गोष्ट आहे की ब्रह्मांडना सुरुंग लावतात, हे जे वाक्य होतं ना मॅडम तुमचं, खूप जबरदस्त काहीतरी देऊन गेलंय. आणि खरोखर आहे की पुस्तक वाचण्याने ही जी गोष्ट आहे की खरोखर आपल्या ब्रह्मांडना सुरुंग लागतो. आणि शिवाय त्याच्यानंतर तुम्ही सांगितलेलं आहे की हे वाघ आडनाव कसं बदललंय, त्याच्यानंतर आपलं सुदृढ मन, सुदृढ शरीर, ही जी तुम्ही जोडी बनवली आहे ना, ही खरोखर अगदी 100% खरी आहे असं मी म्हणेन. कारण मीही एक मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे, त्याच्यामुळे हे वाक्य तर अगदीच खरोखर आहे की मन चंगा तो शरीर भी चंगा. तर मला तर खूप मजा आली. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलेल्या लोकसत्ता चतुरंग, आनंदीबाई जोशींबद्दल तुम्ही सांगितलंय. त्याच्यानंतर विस्मरण, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की येस, 40 नंतर जे विस्मरण व्हायला लागतं की हे विस्मरण का होतंय आणि ते का आपण रोखू शकतो, कसं रोखू शकतो, ही जी तुम्ही सांगितलेली गोष्ट आहे ही खूप मनाला पटली. आणि नक्कीच त्याच्यावरती कुठेतरी काम करायला सुरुवात आपण सगळ्यांनी करूयात असं मला वाटतं. आता मी एकटीच नाही बोलत, मैत्रिणींना तुम्हालाही विनंती करते, काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि मी नमस्ते नंबर मॅडम. देते. हा, येस, बोला.
हा. आजचं जे सेशन होतं पुस्तकांबद्दलचं, मी हा. हिरे दीपाली बोलते, नेमिनाथ जैन विद्यालय. ओके. मॅडमचा सहवास तर आम्हाला आहेच, परंतु आजचं जे सेशन त्यांनी घेतलं आणि आम्हालाही सांगितलं, तर मॅडमचे मी मनपूर्वक आभार मानते की या सेशनने आम्हाला नक्कीच वाचनाची प्रेरणा अजूनही मिळेल. आणि मॅडम इतकं नाही, परंतु आम्ही वाचनाचा जरूर प्रयत्न करूया आणि अजूनही वाचन जे आहे ते वाढवण्याचा नक्कीच या सेशनद्वारे प्रयत्न आमचा होईलच. धन्यवाद मॅडम. थँक्यू. हो मॅडम, थँक्यू. तुम्ही मला स्टाफ रूम मध्ये सहन करून घेतात सगळ्या. नाही नाही हो मनापासून मॅडम, तुमचे आभार, कौतुक. नाही नाही. त्याचसोबत चेतना हॅलो, मॅडम, नमस्कार. तुमच्याबद्दल नमस्कार. फार ऐकलं होतं मॅडम कडनं. आज तुमची प्रत्यक्ष भेट झाली, त्यानंतर चेतना. ऑनलाईन आपली भेट झाली. आणि मॅडम इतक्याच तुम्ही गोड आहात. तुम्हाला कधीच बोलण्याचं ऐकण्याचं माझ्या मनात होतंच, ते आज या सेशनद्वारे घडलं. त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. अजून सोबत राहा. हो हो अजून कुणाला नक्कीच काय मॅडम. विचारायचंय? हो, मला विचारायचंय चेतना. हा हा, येस बोला. हा, हा आजचा जो प्रोग्राम झाला आपला वाचन कट्टा, तर हा वाचायची आवड सगळ्यांनाच असते, पण वेळेअभावी नाही सगळ्या गोष्टी वाचायला जमत. तर माझं एक सजेशन आहे हा की जर मंजुषा वाचते नेहमी रेग्युलर, तर हा तिने छोट्या छोट्या ऑडिओ क्लिप 10-10 मिनिटाच्या जर केल्या वाचून आणि त्या पाठवल्या, तर ते ऐकण्याची पण मजा आणि वाचण्याचा आनंद ऐकण्यातून मिळू शकेल. जर हे शक्य असेल तर तुमच्या ह्याच्यामध्ये घेता येईल. कारण कल्पना एवढी खूप छान पुस्तकं आहे. सगळ्यांना संग्रहात ठेवणं जमत नाही किंवा लायब्ररीला जाऊन ते घेणं जमत नाही, वाचायला वेळ मिळत नाही. तर मी स्वतः पुस्तकं ऐकायचं सध्या घेतलेलं आहे. मी अनेक पुस्तकं ऐकते सध्या वाचण्यापेक्षा. तर जर प्रगती याबद्दल काही विचार करत असेल आणि तिने वाचून 10-10 मिनिटाच्या क्लिप्स रेग्युलर 2-2 क्लिप्स जर टाकल्या, तर आम्हाला ते ऐकायलाही आवडेल आणि पुस्तकांचा प्रचार आणि प्रसारही होईल. असं माझं छोटंसं सजेशन आहे. धन्यवाद. खूप छान सजेशन. चेतना, एक मिनिट थांब. चेतना, कामिनी, सजेशन छान आहेत, पण हे सगळं तुम्ही तंत्रस्नेही तुम्हाला करावं लागेल. मी ऑडिओ क्लिप्स फक्त तयार मुलांच्या सहाय्याने वगैरे करेल आणि बाकी तुम्ही दोघी बघणार आहेत, चेतना आणि कामिनी. तर नक्की मला आवडेल मला हे असं वाटतं पाठवायला, की मी करायला. मजेत चेतना जे बोलू शकते. सेशन असेल त्या मी मजेतच्या सेशन मध्येच आयदर पहिले 5 मिनिटं किंवा शेवटचे 5 मिनिटं आपण ह्याच्यासाठी देऊयात. कल्पना खूपच छान आहे. कमी आहे. जे एका सेशन मध्ये ते पॉसिबल नाहीये. त्याच्यापेक्षा एखादं युट्यूबचं एक आपण त्या नावाने बनवून त्या बुक्सचं जे पण रेकॉर्डिंग असेल ते आपण रेकॉर्डिंग तिथे अपलोड करू शकतो. आणि ती या लिंक आपण मुलींबद्दल शेअर करू शकतो. चेतना मॅडम सांगा, येस, आपण ज्यांना त्याच्यावरती आपण मागची जी दान राशी दिलेली होती. येस, हा, हे जे तुम्ही बघता आहेत आता, हे आता आपण जे सेशन्स घेतो आहोत त्या सेशन मधनं जो फंड येतो आहे तो फंड आपण गरजूंपर्यंत पोहोचवतो आहे. तर आपल्या मागच्या सेशनचे जे आपण फंड पोहोचवलं आहे त्या दोघी शाळकरी मुलींना पोहोचवलं आहे. त्यांच्यासोबत त्यांची आई आहे आणि खूप खूप म्हणजे त्यांना शाळेची फी देण्यामागचं जे टेन्शन होतं ते त्यांचं टेन्शन आपण कसं कमी केलंय. डेफिनेटली त्यांची जी पेंडिंग फी होती खूप जास्त होती, आपण तेवढी नाही देऊ शकलो. आपल्याकडे तेवढा फंड नव्हता झालेला, त्याच्यामुळे आपण तेवढी नाही देऊ शकलो. पण आपण त्यांना जी मदत केली आहे तर त्या मदतीने त्यांच्या डोंगरावरचा भार नक्कीच छोट्या टेकडी एवढा झालाय असं मला म्हणता येईल. आणि हे केवळ आणि केवळ तुमच्या मदतीमुळे होऊ शकतं आहे. खूप छोटी ऍक्च्युली मदत. कधी कधी मला असं वाटतं मी विनाकारण रजिस्ट्रेशन फी घेते का असं वाटतं, पण जेव्हा ह्या चेहऱ्यांवरचा आनंद बघते ना तेव्हा वाटतं की नाही ठीक आहे,
थोडंसं काय मला कुठेतरी कधीतरी कोणाचं लाजिरवाड्यासारखं वाटेल किंवा कोणाला वाटेलही की मी कशाला 100 रुपये गोळा करते आहे. पण त्या फी कलेक्शन किंवा त्या रजिस्ट्रेशन फीज मधनं जी रक्कम जमा होते ती अशी जेव्हा कुठेतरी आपण देतो आहोत आणि ह्या देण्याने कोणाच्या चेहऱ्यावरती जी मदत चेहऱ्यावरचे जे हास्य येतंय ना ते खूप अगदी बघण्यासारखं आहे आणि खरोखर केवळ तुमच्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे. आणि माझी अगदी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती राहील की अगदी प्रयत्न करा की प्रत्येक सेशन अटेंड करा. आता आपण पुढचं जे सत्र घेणार आहोत 12 सप्टेंबरला हे सत्र असणार आहे. हे तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही सांगा की हे सेशन पूर्णतः मोफत असणार आहे. 12 सप्टेंबरच्या सेशन मध्ये एक कॅन्सर तज्ञ महिला डॉक्टर आपल्या सोबत येणार आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण कुठे कमी पडतो, आपण कुठे लाजतो आणि आपण काय करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला मार्गदर्शन त्या करणार आहेत. त्याच्यामुळे पुढचं जे सेशन आहे 12 सप्टेंबर 2021 रोजी हे मोफत असणार आहे. त्या सत्राची आपण कुठलीही फीज घेणार नाही आहोत. तर आज ज्या हजर आहेत त्या सगळ्यांनाच मी विनंती करेल की तुम्ही सगळ्या जणी नक्की अटेंड करा आणि तुमची आई, तुमची बहीण, तुमची सासूबाई, तुमची नणंद, ज्या कोणी फॅमिली फ्रेंड्स असतील त्या सगळ्यांनाही सांगा की जरूर हे सत्र अटेंड करा. आपल्याकडे अजून एक 5 ते 6 मिनिटांचा वेळ आहे. या 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्हाला काही प्रश्न अजून कोणाला विचारायचे असतील तर नक्की विचारा. ओस्तवाल मॅडम त्यांची उत्तरं देतील. त्याच्या आधी पेपर पेन असेल तुमच्याकडे तर ओस्तवाल मॅडमचा नंबर देते मी तुम्हाला, तेवढा लिहून घ्या. नंबर सांगते मी 9404201729 940 420 1729. ठीक आहे. अजून काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. आणि ज्या आज नवीन मैत्रिणी जॉईन झाल्या आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करेल की ह्याच्या पुढचे सेशन्स पण जरूर अटेंड करा. येस, माईक तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. नमस्ते मॅडम. बोला. शुक्ला मॅडम बोलते मी. नमस्ते. येस, बोला मॅडम. मॅडम सांगितल्याप्रमाणे की आपल्याला वाचनासाठी वेळ काढावा लागतो आणि मला असं वाटतं मॅडम की तुमच्या सोबत राहून मी खरोखर वाचनासाठी वेळ काढणं शिकलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता कोणी मुद्दा मांडला होता की ऑडिओ क्लिप्स तयार करा, पण मॅडम ऑडिओ क्लिप्स तरी तिथे तंत्रस्नेही झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मॅडमने मुद्दा मांडला त्यांच्या बोलण्यामध्ये की आपण वाचनासाठी वेळ काढायचा आहे आणि रोज आपण प्रत्येक कामासाठी वेळ काढतो त्याप्रमाणे वाचनासाठीही वेळ काढावा असं मला वाटतं. ज्याने मुद्दा मांडलाय त्यांच्यासाठी सांगते मी. ऑडिओ क्लिप्स आपण मोबाईलद्वारे ऐकणारच आहोत, पण मॅडमनी फार असं कळकळून सांगितलं होतं की वाचन आपल्या वेळामध्ये निश्चित करा. तो आपल्याला जागवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून असं मला म्हणायचंय की मॅडमने सांगितलेल्या मुद्द्याकडे लक्ष द्या आणि वाचनासाठी आवर्जून वेळ काढा. सॉरी म्हणते मी ज्यांनी हा मुद्दा मांडला त्यांच्यासाठी, पण फक्त मला हे मॅडम सोबत राहून वेळ काढण्याची सवय झाली म्हणून मी हा मुद्दा मांडलेला आहे. मॅडम, इथे थँक्यू मॅडम. प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे आपलं मत मांडण्याचं. नक्कीच प्रत्येकाच्या मतांचा आपण आदर करूया. येस, अजून कोणाला काही विचारायचं आहे? मला चेतना. हा, एक येस. मिनिट. तुम्ही जो मुद्दा मांडला टेक्नॉलॉजीचा तो मला मान्य आहे. मीच हा मुद्दा मांडला होता ऑडिओ क्लिप्सचा. मी स्वतःही वाचणारी आहे, वाचत असते, पण खूप जणांना नाही शक्य होत सगळी पुस्तकं मिळवून ते ज्ञान मिळवण्याचा. म्हणून मी हा ऑडिओचा मुद्दा मांडला होता आणि तसा कन्व्हिनियंट आहे तो. आणि तो वाचताना जेव्हा आपण ऑडिओ क्लिप्स तयार करतो तेव्हा कुठे थांबायचं, कुठे पॉज घ्यायचा, कुठे आपल्या भावना त्या वाचनातनं निर्माण करायच्या हे पण शिकता येतं. कारण गेले वर्षभर मैत्रिणी बरोबर पुस्तकं शेअर करते ऑडिओद्वारा. काही पुस्तकं तिच्याकडे असतात तर ती तिच्या ऑडिओ टाकते, मी वाचताना माझ्या ऑडिओ टाकते. म्हणून मी हा मुद्दा शेअर केला होता. धन्यवाद. येस, तन्मयी, तुझ्या ज्या काही ऑडिओज असतील सुरुवातीला तू त्या शेअर केल्या तरीही चालेल, त्या मी नक्की शेअर करते. मी मजेतच्या माझ्या मैत्रिणींसोबत
तूही त्यातलीच एक आहेस. तर आपण चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करूया, काही हरकत नाही. अजून कोणी ज्यांना काही विचारायचं आहे? उस्मान मॅडम, ताई म्हणजे शताई, आभार मानू कसे तुझे? तू माझीच आहे, तू माझी प्रेरणा आहेस. आणि खरोखर खूप एक छंद जोपासणं, तू म्हणते की हा अजून तुझा छंद नाही जडलाय. अगं पण हा छंद नाहीये, पण एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं कितीतरी गोष्टी तू शिकली आहे, कितीतरी गोष्टींचे तू आज संदर्भ देऊ शकली आहेस सगळ्यांना. आणि तुझ्या ह्या जिद्दीला माझा खूप खूप सलाम. तुझ्याकडनं नवीन नवीन गोष्टी शिकत राहणार. तू माझी अशीच प्रेरणा बनवून राहणार. कोणाला नमस्ते. काही Thank you. विचारायचंय? मला असं वाटतं नाहीये कोणाला काही थांबूया. प्रश्न. येस नाहीये. येस येस. परत एकदा थांबूया तुम्हा आपण. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त राहा, हसत राहा, मजेत राहा. पुढचं सेशन 12 सप्टेंबर रोजी मोफत असणार आहे. सर्वांनी अटेंड करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.